हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. वेड भाग 26. निनाद ते एन्व्हलप उघडून बघू लागला. श्री गालातल्या गालात हसत निनादच्या चेहऱ्यावरील भाव टिपत असतो. चेअरवर बसून शांतपणे उघडू शकतोस तू, श्री म्हणाला. तसं निनाद खुर्चीवर बसला. स्टेपलरच्या पिना नखांनी काढणे कठीण वाटू लागलं त्याला. मनातूनच श्रीला शिव्या देण्याचं काम त्याचं चालू असतं. इट्स बेटर टू यू. स्टेपलर्स निनाद पुढे सरकवतच तो म्हणाला. थँक्स म्हणत त्याने स्टेपलर्सने एन्व्हलप उघडायला घेतलं. फायनली सर्व पिना निघताच निनाद म्हणाला. एन्व्हलप मधून काही पेपर्स बाहेर काढली आणि तो ते नीट बघू लागला. सर, खुर्चीवरून उठून उभा राहतच तो म्हणाला. आवडलं गिफ्ट? श्रीने हसतच त्याला विचारलं. मलेशिया टूर्स कपल्स पॅकेज, इतकं महाग गिफ्ट? निनाद डोळे मोठे ठेवतच श्रीला म्हणाला. साईने सजेस्ट केलं मला. ऍक्च्युली या मंथचं तिकीट बुक करणार होतो, बट ऑफिसमध्ये खूप काम आहे. सो यू नो दॅट मी नेक्स्ट मंथचं तिकीट बुक केलंय आणि यासाठी तुला माझ्याकडे सुट्टी मागायला यायची काहीही गरज नाही, श्री म्हणाला. थँक्यू सो मच सर, निनाद म्हणाला. यू आर वेलकम. आणि प्लीज या सगळ्याची फ्लोअरवर चर्चा नको. मला कोणासमोर फेमस व्हायला नाही आवडत. सो हे सगळं बाहेर इतर कलिगमध्ये शेअर नाही केलंस तर ते बेटर होईल. इन फ्युचर मी प्रत्येकालाच असे गिफ्ट देईल असं नाही. सो आय डोंट वॉन्ट टू क्रिएट ज्वेलसी इन बिटवीन माय स्टाफ, श्री म्हणाला. डोंट वरी सर, निनाद नम्रपणेच म्हणाला. गुड, नाऊ बॅक टू युअर वर्क, श्री म्हणाला. तसा निनाद डेस्कवर येऊन बसला. नीन, लंच टाईम, ऑफिस कलीग त्याला म्हणाला. आज नीनने स्पेशल टिफिन आणला असणार, हो ना नीन? एक जण त्याला चिडवतच म्हणाला. हो ना, कॅन्टीनमध्ये गेल्यावर दिसेलच तुम्हाला, निनादने सुद्धा गमतीतच उत्तर दिलं. ओहो, बहुत स्पेशल टिफिन लग रहा है. सगळेच निनादला चिडवू लागले. निनाद मैथिलीला फोन लावतच कॅन्टीनच्या दिशेने जाऊ लागला. हॅलो, मैथिलीने फोन उचलताच निनाद म्हणाला. कधीच कॉल करते तुम्हाला मी, मैथिली तक्रारीच्या सुरातच म्हणाली. सॉरी गरानी, सरांच्या केबिन मध्ये होतो मी. तू कुठे बाहेर आलीयस का? गाड्यांचा आवाज येतोय म्हणून विचारलं, निनाद म्हणाला. तुमच्या ऑफिस बाहेर आहे मी, तुमच्यासाठी लंच घेऊन आले, या बघू बाहेर. मैथिलीने असं काही म्हणताच निनाद स्तब्धच झाला. काय बोललीस तू? जरा परत बोल, निनाद म्हणाला. मी तुमच्या ऑफिस बाहेर आहे, जो भला मोठा गेट आहे तिथेच उभी आहे. तुमच्यासाठी लंच आणलाय. तुम्हाला बाहेरचं जेवण नाही ना आवडत, सो मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आली, या बघू लवकर, मैथिली म्हणाली. आलोच, निनाद खुश होतच म्हणाला आणि पळतच तिथून जाऊ लागला. अरे नीन, कुठे जातोयस? त्याच्या एका कलिगने त्याला विचारलं. स्पेशलवाला लंच आणायला आलोच, बोलत निनादने लिफ्टच्या दिशेने धाव घेतली. लिफ्ट तळमजल्यावर आहे हे बघून तो लिफ्टची वाट न बघता जिने उतरतच खाली जाऊ लागला. हाय, धापा टाकतच तो मैथिली समोर जाऊन उभा राहिला. तुम्हाला इतका दम का लागलाय? मैथिलीने त्याला विचारलं. ते मी पळत आलो, आय मीन लिफ्टने न येता जिने उतरत आलो, सो थोडा दम लागलाय, दम काढतच तो म्हणाला. एवढं धावत पळत यायची काय गरज होती? तुम्ही पण ना उगाच अक्षय कुमार बनायला जाता, मैथिली ओरडली. काय बोललीस? निनादने हसतच तिला विचारलं. अजून नाही तर काय, मी कुठे पळून थोडी ना जाणार होती. किती घामाघूम झालाय बघा. साडीच्या पदराने निनादच्या चेहऱ्यावरील घामाचे थेंब पुसतच ती म्हणाली. सगळे लंचसाठी वाट बघत असतील. निनाद तिच्या नजरेत आपल्याबद्दल दिसणारं प्रेम बघतच म्हणाला. निनादच्या समोर तिने डब्बा धरला. निनादने तिच्या नजरेत बघत तिच्या मनगटाला पकडलं. आज आमच्या सोबतच लंच करून जा, स्मित देत तिला आपल्यासोबत तो कॅन्टीनमध्ये घेऊन जाऊ लागला.
निनाद नको ना प्लीज. ती त्याला विनवणी करू लागली. सगळ्यांना भेटून जा ना. तिची बट कानामागे सारतच तो म्हणाला. त्याच्या स्पर्शाने अंगभर वीज संचारल्यासारखं तिला झालं. ती काहीही न बोलता मान खाली घालून शांतपणे उभी राहिली. तो मात्र तिला बघण्यात हरवून गेलेला. 20व्या मजल्यावर लिफ्ट येऊन थांबली. तिला घेऊनच तो लिफ्ट बाहेर पडला. आजूबाजूला नजर फिरवत निनाद जसजसं तिला नेत होता तसं ती त्याच्यासोबत जाऊ लागली. लेडीज अँड जेंटलमॅन, माय स्पेशल लंच इज हिअर विथ स्पेशल पर्सन. कॅन्टीनमध्ये शिरताच निनाद आपल्या टीम मेंबरला म्हणाला. ओ हो, आज नीनचा लंच जास्त स्पेशल आहे. एक जण दोघांना चिडवतच म्हणाली. त्याच्यासोबत आपला सुद्धा स्पेशल होईलच, हो ना वहिनी? एक जण मैथिलीला चिडवू लागली. मैथिलीने लाजतच निनादकडे पाहिलं. निनाद गालातल्या गालात हसतच तिच्याकडे पाहू लागला. नीन, तू वहिनींना बघतच बसणार आहेस की वहिनींनी काय स्पेशल लंच आणलाय तो पण दाखवणार आहेस? पुन्हा एक जण त्याला चिडवत म्हणाल. निनाद मैथिलीने आणलेला डब्बा सगळ्यांच्या पुढ्यात उघडू लागला. डब्बा उघडताच पुलावचा सुगंध सर्वत्र घुमत सगळ्यांच्या नाकात शिरला. निनाद एक एक करून मैथिलीने आणलेले सर्व डब्बे उघडून बघू लागला. मैथिलीने त्याच्यासाठी स्पेशल बनवलेला मेन्यू बघून तो खूपच खुश झालेला. तू पण जेवायला बस, बोलत एक ताट त्याने मैथिलीच्या पुढ्यात सरकवलं. मी घरी जाऊन जेवेल, तुम्ही जेवा सगळे, मैथिली म्हणाली. घरी जाऊन एकटी कुठे जेवणार? आमच्यासोबतच जेव तू. कमी पडलं तर कॅन्टीनमधून घेऊ, निनाद म्हणाला. मैथिलीला त्याला नाही म्हणायला जमणार नव्हतं. निनाद सोबत सगळेच तिला विनवण्या करू लागले. ओके, ओठांवर स्मित आणतच ती म्हणाली. जेवताना सगळ्यांची मज्जा मस्ती चालू झाली. मैथिली सुद्धा सगळ्यात लगेच मिसळून गेली. सगळेच तिच्या जेवणाचं कौतुक करू लागले. कॅन्टीनमध्ये नुसता गोंधळ चालू होता आणि अचानकपणे सगळेच शांत बसतात. मैथिलीने अचानकपणे सगळ्यांच्या शांत झालेल्या चेहऱ्याकडे बघत निनादवर आपली नजर फिरवली. मित्रांसोबत मजा मस्ती करणारा निनाद सुद्धा शांतपणे ताटात स्वतःची नजर रोखत जेवू लागला. काय झालं? मैथिलीने विचारलं. बॉस, निनाद म्हणाला. कॅन्टीनमध्ये कोण बॉसला घाबरतं? मैथिलीने असं म्हणताच सगळेच तिच्याकडे बघू लागले. असं का बघताय? मैथिलीने चाचरतच विचारलं. लंच नंतर शतपावली केल्यावर जेवण डायजेस्ट होतं. डिसिप्लिनवर लेक्चर ऐकून जेवण डायजेस्ट करायच्या मूडमध्ये आम्ही नाही, निनाद म्हणाला. ओ, पण हे चुकीचं आहे ना. फ्रेंड सोबत जेवताना कोण रूल्स फॉलो करतं? तुमचे चेहरे बघून तुम्ही सगळे स्कूलमध्ये असल्याची फिलिंग येते मला. तुमचा बॉस खरंच हिटलर आहे वाटतं, मैथिली मोठ्यानेच म्हणाली. हळू, सगळेच एकत्रितपणे म्हणाले. सॉरी, डाव्या हाताने कानाची पाकळी धरतच ती म्हणाली. नीन, मी काय म्हणते, तू वहिनींची आणि आपल्या सरांसोबत ओळख करून देच एकदा. जे काय आहे वहिनी स्पष्टपणे सरांना बोलतील, निनादला एक जण म्हणाली. तसा निनाद मैथिलीकडे पाहू लागला. आपली एक भुवई उडवतच तो मैथिलीला काय करू म्हणून विचारू लागला. घाबरतच नकारार्थी मान डोलवत ती नाही म्हणाली. भेटण्याआधीच वहिनी घाबरल्या, मग भेटल्यावर किती घाबरतील, एक जण म्हणाला. तसं सगळे मैथिलीला हसू लागले. तुमचा बॉस इथेच आहे, विसरले वाटतं तुम्ही, मैथिली तोऱ्यातच म्हणाली. तसं सगळ्यांचं हसूच गायब होतं. सगळ्यांचे चेहरे बघून मैथिलीला स्वतःच्या हसण्यावर नियंत्रणच होत नाही. ती खुदकन हसू लागते. तिला पाठमोरा होऊन बसलेल्या श्रीने लगेच मागे वळून तिच्याकडे पाहिलं. मैथिलीला बघून तो काही क्षण स्तब्धच झाला. मैथू, निनाद स्वतःचा डावा हात तिच्या उजव्या हातावर ठेवतच तिला नजरेने शांत बसायला सांगत होता. सॉरी, पुन्हा आपल्या कानाची पाकळी धरतच ती म्हणाली. सर इथेच बघतायत, निनाद चेहऱ्यावर हात धरतच श्रीपासून स्वतःला लपवतच म्हणाला. कोणीतरी एकटक आपल्याकडे बघतंय हे बघून मैथिलीचं लक्ष त्या दिशेने गेलं. श्री, घाबरतच तिने श्रीकडे बघत म्हटलं आणि खुर्चीवरून उठून बसली. ती आपल्याकडेच बघते हे बघून श्री सुद्धा उठून उभा राहिला. मैथिली सरांना ओळखते हे पाहून निनादला देखील आश्चर्य वाटलं.
तो सुद्धा उठून उभा राहिला. मध्यांतर. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.